चाणक्य या नाटकाच्या निमित्ताने अभिनेता ज्ञानेश वाडेकर, शैलेश दातार, हरिहर म्हैसकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या नाटकाचा प्रयोग कालिदास कला मंदिर येथे पार पडलाय. यावेळी कलाकारांनी या नाटकाबद्दल आणि त्यांच्या भूमिकेबद्दल काही माहिती दिली आहे. या नाटकासाठी नक्कीच सहपरिवार येऊन आपण आनंद घ्यावा. चाणक्य नीती म्हणजे काय हे आपण या माध्यमातून नक्की पाहावं, असं आवाहन देखील यावेळी या सर्वच कलाकारांनी केलंय. चला तर जाणून घेऊया चाणक्य या नाटकाच्या निमित्ताने ज्ञानेश वाडेकर, शैलेश दातार आणि हरिहर म्हैसकर यांच्याशी केलेली ही चर्चा. नमस्कार, मी सुरेश चव्हाण. आपण बघत आहात स्टार 24 फास्ट न्यूज नाशिक. आज जर बघायला गेलं तर चाणक्य या नाटकाचा प्रयोग आता कालिदासमध्ये होतो आहे आणि त्या निमित्ताने आपल्याबरोबर आज शैलेशजी दातार सर आहेत, हरिहर सर आहेत की जे निर्माता म्हणून काम बघत आहेत. त्यांची व्यक्तिरेखा देखील यामध्ये आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं या नाटकामध्ये नाटकाची भूमिका काय आहे, नवे काय यामागे जर बघायला गेलं तर प्रयोग घेऊन या ठिकाणी आलेला. सर, सर्वप्रथम या कार्यक्रमात खूप स्वागत आपलं. चाणक्य काय सांगाल सर? चाणक्य ही आपल्या देशातली अशी एक व्यक्तिरेखा आहे, 2500 वर्षांपूर्वीची व्यक्तिरेखा. एक सामान्य शिक्षक, अतिशय ज्ञानी शिक्षक, अतिशय लोकप्रिय शिक्षक, ज्यानं 2500 वर्षांपूर्वी अखंड भारतवर्षाचं एक स्वप्न पाहिलं आणि ते पूर्ण करण्याकरता तो झटला, जीवापाड झटला. एका अतिशय साध्या विद्यार्थ्याला त्यांनी ग्रूम केलं, त्यांनी डेव्हलप केलं आणि तो पुढे जाऊन सम्राट चंद्रगुप्त झाला. पण त्यांनी फक्त त्याला राजपदावर बसवलं का? तर नाही. त्यांनी अखंड भारतवर्ष जो वेगवेगळ्या जनपदांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागलेला होता, त्यांचे आपापसात कलह होते, भांडणं होती, त्या सगळ्यांना त्यांनी एकत्र आणलं आणि परकीय आक्रमणाच्या विरुद्ध सक्षमपणे उभं केलं. हे काम त्यांनी केलं म्हणूनच त्यानंतर आत्तापर्यंतचं सगळ्यात जगातलं मोठं साम्राज्य, ज्याला मौर्यन साम्राज्य म्हटलं जातं, मौर्यन एम्पायर, चंद्रगुप्त मौर्याचं ते उभं राहिलं. ते त्यापुढे त्याच्यानंतर बिंदुसारांनी आणि नंतर सम्राट अशोकांनी अजून मोठं केलं. आणि हे सगळं करताना या चाणक्याचा काहीही स्वार्थ नव्हता. त्याला स्वतःसाठी काही पद हवं होतं का? तर नाही. त्याला पैसा हवा होता का? जमीन जुमला काहीच नको होतं. त्याचं स्वप्न हेच होतं की माझं भारतवर्ष एकसंध व्हावं, एकछत्री सुशासनाखाली यावं. आणि याकरता त्यांनी हा एवढा मोठा प्रपंच उभारला. आणि इतकंच नाही, शिक्षक नुसता एखादा विद्यार्थी घडवतो असं नाही, तर तो त्याचं डॉक्युमेंटेशन करतो. त्याच्या सगळ्या विचारांचं, संकल्पनांचं, त्याच्या कार्याचं आत्मचरित्र म्हणून नाही, तर एक पाठ म्हणून. आणि त्या रूपानं त्यांनी कौटिल्य अर्थशास्त्र लिहिलं, चाणक्य नीती लिहिली. जी चाणक्य नीती आजकाल असं म्हटलं जातं की फक्त राजकारणातच वापरली जाते वगैरे, असं नाही आहे. चाणक्य नीती ही फक्त राजकारण नाही आहे. चाणक्य नीती हे समाजकारण आहे. चाणक्य नीती हे माणसानं कसं वागावं, कसं शिकावं, कसं शिकवावं, आपापलं काम निष्ठेने आणि परिश्रमपूर्वक इमानदारीने कसं करावं, प्रत्येकाला लागू होणारी अशी त्याची ती नीती आहे. राजकारण हा त्याचा एक भाग झाला. पण हल्ली चाणक्य म्हटलं की राजकारण असं म्हटलं जातं, तर ते तसं नाही आहे. त्यांनी खूप वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास केलेला होता. त्यातला ज्ञानी होता. मग आयुर्वेद असेल, खगोलशास्त्र असेल, नक्षत्र परीक्षा असेल, रत्न परीक्षा असेल, रसायन परीक्षा असेल, दुर्गनिर्माणशास्त्र असेल, नगररचनाशास्त्र असेल, या सगळ्याचा त्यांनी अभ्यास करून त्याचं डॉक्युमेंटेशन त्या चाणक्य नीती आणि आपल्या अर्थशास्त्रामध्ये लिहिलं. आज जो जागतिक इकॉनॉमिक्सचा बेस आहे कौटिल्य अर्थशास्त्र, तोही ग्रंथ त्यांनी 2500 वर्षांपूर्वी लिहून ठेवला आहे. हे सगळं अखंड भारतवर्ष उभं केल्यानंतर. त्यामुळे ही भारतातली एक अतिशय पूजनीय, अतिशय महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे, जी आपण एका छोट्याशा राजकारणाच्या आणि फारशा चतुराईने काहीतरी केलं की चाणक्य नीती म्हणणं, हा खरं तर त्याचा अपमान आहे, अधिक्षेप आहे. त्यापेक्षा खूप मोठं चाणक्य हे व्यक्तिमत्व आहे. हे व्यक्तिमत्व लोकांसमोर आणण्याकरता, त्यांनी केलेलं काम दाखवण्याकरता, आणि आजही तो विचार, चाणक्याचा विचार किती समकालीन आजच्या काळाला लागू होणार आहे हे दाखवण्याकरता हे चाणक्य हे नाटक आम्ही रंगभूमीवर आणलं आहे. आणि हे नाटक आबालवृद्धांनी पाहावं अशी आमची अपेक्षा आहे. वृद्धांनी एवढ्याकरता, कारण त्यांनी जे केलं नाही किंवा करू शकले नाहीत, किंवा काही जर त्यांनी केलं असेल त्यातलं, तर त्यातलं समाधान मिळावं याकरता. आणि तरुणांनी विशेषतः, सगळं जग आज तरुण पिढीवर अवलंबून आहे. या तरुण पिढीवर चाणक्य नीतीचे, चाणक्याच्या वर्तनाचे संस्कार झाले
तर आपल्या देशामध्ये निश्चितच काहीतरी बदल चांगला घडू शकतो. फक्त देशामध्ये म्हणजे सरकार बदलणं असं नसतो, तो माझ्यात बदल घडावा लागतो, वैयक्तिक लेवलवर तो घडावा लागतो. आणि तो घडावा यासाठी त्यांनी हे चाणक्य नाटक पाहिलं पाहिजे. प्रत्येकाला त्यातनं घरी घेऊन जायला काहीतरी नक्की एक विचार, एक मंत्र आणि एक खळबळ, एक तळमळ मिळेल याची आम्ही ग्वाही देतो. सर एखाद्या सर मालिकांमधली व्यक्तिरेखा साकारणं आणि आज जर बघायला गेलं तर चाणक्यामध्ये जर बघायला गेलं ही व्यक्तिरेखा साकारणं मोठं चॅलेंज असतं. आणि ते चॅलेंज स्वीकारल्यानंतर जे अनुभव आपण सर मालिकांमधली व्यक्तिरेखा साकारणं आणि आज जर बघायला गेलं तर चाणक्यामध्ये जर बघायला गेलं ही व्यक्तिरेखा साकारणं मोठं चॅलेंज असतं. आणि ते चॅलेंज स्वीकारल्यानंतर जे अनुभव आपण स्वतः घेत असतो ते फार अप्रतिम असे असतात. हो, काय कसं बघता तुम्ही या भूमिकेकडे? नाही, भूमिका प्रत्येकच चॅलेंजिंग असते. नाटकातलीही असते, मालिकेमधलीही असते, सिनेमातलीही असते, सगळीच असते. आपण किती खरेपणाने त्या भूमिकेकडे पाहतो, किती अंगाने पाहू शकतो आणि किती ती त्या क्षणांकरता ती आपल्याबरोबर ठेवू शकतो आणि मांडू शकतो लेखकाचे विचार. कारण हे फक्त एक यंत्र आहे. जसं डॉक्टर लागूनी म्हटलं होतं की नट हा एक लमाण आहे. तो लेखकांनी दिलेले शब्द, दिग्दर्शकांनी दिलेलं ज्ञान, त्यांनी शिकवलेल्या गोष्टी आपल्या पाठीवरनं वाहून नेतो आणि लोकांसमोर नेऊन टाकतो त्याच्या पद्धतीनं. तर तसं काम आहे हे. पण हे अतिशय आनंददायक आहे. खूप चांगली कॅरेक्टर्स करायला मिळणं आणि चाणक्यासारखं सशक्त विचार मांडायला मिळणं. कारण या नाटकामध्ये विचार आहे, एक निश्चितपणे विचार आहे. तो विचार मांडायला मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. आणि बस इतकी वर्ष काम करतोय त्याचंच हे कदाचित फळ असेल. ओके, आता मी हरिहर सर यांच्याकडे येणार. तर निर्मिती जर बघायला गेलं तर आपण या क्षेत्रात आहात, आपली भूमिका काय सर, काय सांगायला? एकतर निर्मिती म्हटलं तर माझं हे पहिलंच नाटक आहे. आणि अर्थातच ही संधी मला शैलेश दादामुळे मिळाली आहे. आणि चाणक्य आपल्याला फक्त चंद्रगुप्त किंवा धनानंद शेंडीची गाठ मारली सोडली एवढंच माहिती आहे. तर त्याच्यापेक्षा चाणक्य वेगळा काय होता आणि तो आजच्या काळाशी कसा रिलेट होतो हे आम्हाला लोकांना दाखवणं जास्त गरजेचं वाटलं. आणि ते मलाही इतकं भावलं. त्यामुळे मी खरं तर याच्यामध्ये आता निर्मिती क्षेत्रात उतरलो. नाही तर मी तर आत्तापर्यंत कलाकार म्हणूनच फक्त काम करत आलो आहे. आणि या नाटकामध्ये मी 3 भूमिकाही करतो आहे. धनानंदाचा मंत्री आणि चाणक्यांचा चाणक्यांचा एक शिष्य, अशा 2 भूमिका आणि एक राजपुरोहित, अशा 3 भूमिका मी करतो आहे. तर करायला खूप चॅलेंजिंग होतं. आणि अर्थातच हे नाटक खूप मोठं आहे. याचा सगळंच म्हणजे कॉस्च्युम्स आणि या सगळ्या गोष्टी. पण कलाकार म्हणूनही काम करताना खूप मजा येते आणि निर्माता म्हणून अनुभव खूपच छान आहे. पण शैलेश दादाबरोबर काम करायला मिळतं ही खूपच मोठी गोष्ट आहे. आणि ही संधी शैलेश दादामुळे मिळाली आणि खूप मजा येते काम करताना. मी तुम्हाला एक प्रश्न विचारेल की सरांनी सांगितले की सर्वच भूमिका जे आपण करत असतो ती काहीतरी देऊन जात असते आपल्याला, किंवा ते सारखंच म्हणता येतील आपल्यासाठी, वेगळं काही नसतं. आपल्याला देखील यामध्ये काय अनुभव आला? कारण चाणक्यासारख्या म्हणजे प्रेरणादायी म्हणा किंवा कुठेतरी आपल्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वाक्याला एक एनर्जी आहे, ऊर्जा आहे. कसा अनुभव? चाणक्य मुळात समजणंच खूप अवघड आहे. नुसतं चाणक्य नीती वगैरे लोक म्हणतात, पण आत्ता नाटक करताना किंवा नाटकाचं स्क्रिप्ट वाचायला घेतल्यापासून हे कळते की बाबा त्या माणसाचा विचार किती मोठा होता किंवा किती व्यापक दृष्टी होती. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला एखादी भूमिका करायला मिळते आहे, तर ह्या गोष्टीचं समाधान खूपच मोठं आहे. थँक्यू सो मच. खरं तर याच्यातले अनुभव असे असतात आपल्याला. आणि विशेष मला सांगायला आवडेल प्रेक्षकांसाठी की कलाकारासाठी सगळ्याच व्यक्तिरेखा ह्या अजरामरच असतात, परंतु चाणक्यासारखी एखादी भूमिका आणि त्याच्यातलं आपण जसं आपल्याला ज्या भूमिका मिळाल्यात त्या साकारणं ही आपल्यासाठी लाईफ टाईम मेमरी असते. आणि हे जर बघायला गेलं तर पिढ्यानपिढ्या आपली पिढी देखील त्यासाठी जर बघायला गेलं तर काय सॅल्यूटच करणार. अशा पद्धतीची भूमिका आणि अशा पद्धतीचं नाटक आपल्याला करायला मिळतं आहे. मी नक्कीच प्रेक्षकांना देखील आवाहन करेल की त्यांनी देखील सहपरिवार यावं आणि नक्कीच ह्या नाटकाचा नवीन ह्या चाणक्याचा जर बघायला गेलं तर विचार आतमध्ये घ्यावा, बघावं आणि त्या कलाकारांनी ज्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला देत आहेत त्यासाठी आपण त्याला प्रतिसाद द्यावा. थँक्यू सो मच सर. खूप शुभेच्छा. थँक्यू.
आज कालिदासला जर बघायला गेलं तर चाणक्य या नाटकाचा प्रयोग आहे आणि या निमित्ताने संपूर्ण टीम आज इथे आलेली आहे. ज्ञानेश वाडेकर सर आपल्यासोबत आहेत. सर, आपल्या भूमिकेबद्दल काय सांगाल? मी या नाटकात महाअमात्य राक्षस करतो आहे. चाणक्याचं ज्यांना थोडंफार माहिती असेल तर त्यांना माहिती असेल की चाणक्याच्या विरोधात उभा राहिलेला एकमेव त्याच्या इतक्या ताकदीचा माणूस म्हणजे महाअमात्य राक्षस. चाणक्याची तत्त्व जी होती ती एक छत्री अंमल असलेलं एक स्वराष्ट्र तयार करण्याची, तर याचवेळी एक काही वेगळ्या पद्धतीची तत्त्व, पण ती खूप संकुचित असतील, संकुचित म्हणजे एक मर्यादेत असतील अशी तत्त्व घेऊन त्याच ताकदीचा जो माणूस होता तो म्हणजे महाअमात्य राक्षस. तर ती भूमिका मी करतो. त्यामुळे याच्यात टशन आहे, म्हणजे चाणक्य आणि महाअमात्य ही टशनसारखी होत राहते नाटकाच्या सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत. खरं तर सर, जसं एका इंटरव्ह्यूमध्ये आपलं बोलणं झालं होतं की एखाद्या मालिकेमध्ये एखादं कॅरेक्टर करणं जसं चॅलेंजिंग असतं त्याच पद्धतीने जर बघायला गेलं तर चाणक्याबद्दल आहे. परंतु चाणक्य हे ऊर्जा देणारं, नवे नवे एक प्रेरणा देणारं आहे. परंतु याच्याकडे आपण कशा पद्धतीने बघतात? चाणक्य नीती आपण खूप वाक्य प्रत्येकाला काही ना काहीतरी आपण इंटरनेटवर इकडे तिकडे ॲप्समध्ये बघत असतो. आपण त्याच्याप्रमाणे काही वागण्याचा प्रयत्नही करतो. पण हे मुळात त्यांनी कशा पद्धतीने ॲप्लाय केलं, ॲप्लिकेशन कसं केलं, तर हे आपल्याला नुसत्या त्या वाक्यांवरून कळत नाही. जसं आपण म्हणतो की एखाद्या मोठ्या थोर व्यक्तीने असं म्हटलं आहे, पण ते का म्हटलं, त्याच्यामागचं त्याचं ते तत्त्व येण्यामागचं कारण काय होतं, घटना काय होतं, तर हे कधी आपल्याला तेवढं माहीत नसतं. आपण नुसतं ते वाचून हां 1-2 दिवसापुरतं 2 मिनटापुरतं आपण त्याचं अनुकरण करतो. तर ह्या नाटकाच्या निमित्तानं तुम्हाला काही प्रमाणात ती निकड जी आपली ही जी निकड आहे ही पूर्ण होऊ शकते. तुम्ही काही प्रमाणात तो इतिहास बघू शकता. इतिहास हा 100% हाच इतिहास असतो असं कोणीच म्हणू शकत नाही. हे वन ऑफ द त्याचा आपण म्हणू की एक स्वरूप आहे. तर हे एक स्वरूप आहे, हे स्वरूप बघू शकता. याच्यातून तुम्हाला काहीसा चाणक्य त्याच्या नीती आणि त्याच्या घटनांप्रमाणे कसा घडला तर हे कळू शकेल. आणि त्याच्या सभोवतालचं जे समाजकारण, राजकारण आहे जे आजही आपल्याला दिसतंय, तर त्यांची सांगड घालण्याचाही एक प्रयत्न नाही, ते सत्य आहे, ते मांडलं आहे फक्त या नाटकात. खरं तर सर 20 प्रयोग झालेत. हो. आणि या निमित्ताने जर बघायला गेलं तर लोकांचा प्रतिसाद देखील उत्स्फूर्त असा आहे. काय प्रतिक्रिया सर? लोकांना खूप आवडतं आणि मला वाटतं एक आपण म्हणतो ना हलकं फुलकं बघायला जायलाच फक्त आवडतं लोकांना, तर तसं नाही आहे. लोकांची रुची वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं, वेगवेगळ्या डेप्थची नाटकं बघण्याची आहे. फक्त आपण त्यांच्यापर्यंत ते विषय जर त्यामुळे नेले नाहीत की नाही त्यांना नाही आवडत असं करून, तर मग हे विषय पोचणार कधी? तर हेच कदाचित चॅलेंज आम्ही घेतलं असावं आणि म्हणून हा विषय त्यांच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला आमच्यापैकी काही लोकांना, मलाही माहिती नव्हतं की या पद्धतीने एवढा रिस्पॉन्स मिळू शकेल. कारण आजकाल बघितलं तर आपण खूप छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवतो. म्हणजे क्लिपसुद्धा अर्ध्या मिनटाची बघून बस, त्याच्या पुढे फार बघवत नाही आपल्याला. नाटक कसं काय 2-2.5 तासाचं बघवणार, पण असं झालं नाही. इथे 2-2.5 तासामध्ये लोक येतात, बघतात आणि ज्या प्रतिक्रिया देतात त्याच्यात सांगतात की मी पुढच्या वेळी माझ्या मुलीला शाळेतला घेऊन येईल. त्यांना शिकवायचं काही नसतं, पण त्यांना काहीतरी कदाचित असं मला वाटतं की त्यांना काहीतरी वेगळं दाखवायचं असतं जे आत्ताच्या बाकीच्या नाटकांच्या आम्ही गदारोळात नाही म्हणू शकत आपण, पण टोटल मार्केटमध्ये नाही आहे. त्यामुळे असं काहीतरी वेगळं बघायला लोकांना निश्चित आवडतं आणि ते आम्ही करतो आहे. नाशिकमध्ये प्रयोग होतो आहे, काय आवाहन कराल? नाशिकमध्ये प्रयोग होतो आहे म्हटल्यावर माझ्या आजोळी प्रयोग होतो आहे. त्यामुळे माझं अगदी प्रेमाचंच आवाहन असणार या सगळ्यांसाठी. माझे सगळेच मामा आहेत इथे, मावश्या आहेत, आजी आहेत, आजोबा आहेत. सो सगळ्यांनी या नातवाला आणि बाकीचे असंख्य नातू आहेत ना, सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी पुढच्या वेळी जेव्हा प्रयोग असेल तेव्हा नक्की यायचं आहे. तुम्हाला नाटक आवडेलच याची आम्हाला खात्री आहेच. आणि तुम्हाला आवडलं की तुम्ही तुमच्या बाकी परिचितांना नक्की सांगा. पण त्यासाठी तुम्हाला येणं आधी आवश्यक आहे. आता हा इंटरव्ह्यू बघितल्यानंतर जो प्रयोग असेल, मला वाटतं सरही तुमच्यापर्यंत पोहोचवतील कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपात. तेव्हा त्या प्रयोगाला आम्हाला आशीर्वाद द्यायला नक्की या.
नक्की सर, थँक्यू सो मच. आपल्या भूमिकेला नव्या संपूर्ण टीमला या नाटकासाठी आणि ह्या प्रयोगासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि नक्कीच आम्ही प्रेक्षक देखील पुढचा प्रयोग कधी होईल यासाठी जर बघायला गेलं तर आम्हाला ती उत्सुकता असेल की लवकर तुम्ही यावं आणि आम्ही सर्व नाशिककर पुन्हा या ठिकाणी बघायला यावं. थँक्यू सो मच. थँक्यू.